जय भीम, जय अण्णा. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जयंती, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष म्हणजे आजचा दिवस. महाराष्ट्रातील शोषित, दलित, शोषित, उपेक्षित श्रमिक वर्गाला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य, अण्णाभाऊ साठेंचा पोवाडा आणि अण्णाभाऊ साठेंनी जे मार्गदर्शन केलं, त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम ज्या महामानवानं केलं, त्यांचा जयंती वर्षाचा हा कार्यक्रम. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक भूषण, दलित शोषित समाजाचं भूषण. हजारो वर्षापासून जे दुःख शोषितांच्या, दलितांच्या, उपेक्षितांच्या वाट्याला आलं, श्रमकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या वाट्याला आलं, त्यांच्या यातना, त्यांचे दुःख, त्यांचं दैन्य, त्यांचं दारिद्र्य आपल्या साहित्यातून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या नाटकातून, आपल्या विचारातून व्यक्त करण्याचं काम अण्णाभाऊंनी जे केलं आणि या सगळ्या समाजाला एक विचाराचा प्रवाह देण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलं. आणि त्यामुळे अण्णाभाऊ साठेंची जयंती हे आम्हा सगळ्यांना प्रेरणादायी आणि वाट दाखवणारी आहे. अण्णाभाऊ साठे यांचं योगदान प्रचंड मोठं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असेल, उपेक्षितांच्या वैचारिक चळवळीचा पाया त्यांनी खऱ्या अर्थानं भरवण्याचं काम केलं. त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी साहित्य निर्मिती केली, त्यांचा फकीरा खऱ्या अर्थानं उपेक्षितांच्या जीवनात एक चैतन्यमयची वाट आहे. ब्रिटिशांच्या एकूणच अत्याचाराच्या विरोधात, सरंजामशाहीच्या विरोधात, इथल्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात, जातीभेदाच्या विरोधात त्यांचा हा लढा, हा एका संपूर्ण समाजक्रांतीचा, बाबासाहेबांच्या विचाराच्या, आंबेडकरी चळवळीचा हा एक प्रेरणास्रोत आहे. आणि मला वाटते हा आम्ही सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ष साजरं करत असताना आजची जी एकूण समाजाची परिस्थिती आहे, या समाजाच्या एकूणच परिस्थितीत मग जो अस्पृश्य समाज आहे, तो समाज आज एकसंघ लढणं गरजेचं असताना आम्ही ते एकसंघ लढतो का? किंबहुना आम्ही एकमेकातच लढत आहोत, या संदर्भातला पण विचार करणं मला वाटते अत्यंत गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ज्या पद्धतीनं शाहीर अमर शेख असेल, द ना गव्हाणे असतील, या सगळ्यांच्या सोबत ज्या पद्धतीनं पोवाडे आणि डफावर ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम केलं, एकूण त्यांच्या कादंबऱ्याच्या संदर्भातला विचार केला तर 35 कादंबऱ्या, हे प्रचंड मोठं साहित्य. जो अत्यंत कमी शिकलेला, जो 1.5 दिवस वर्गात गेला असा माणूस जेव्हा निर्माण करतो, परंतु इथली व्यवस्था, इथली जातीय व्यवस्था त्याचा थोडासाही त्या बाबतीत विचार न करता, त्या साहित्याच्या संदर्भात विचार करत नाही. किती लागला तुला? गुरुजी तुम्हाला मुलं बाळा आहेत की नाही? असती तर तुम्ही या गरीबाच्या मुलांना एवढं मारलं नसतं. पुन्हा स्वतःच तक्रार करता. गुरुजी, संत ज्ञानेश्वराने रेड्यामुखी वेद बोलावला होता, पण तो रेडा सुद्धा दलित वर्गाचा होता. गुरुजी, तुम्ही संत ज्ञानेश्वर व्हा, पण
आपण या दलिताला दूर लोटू नका, यांनाही माणूस म्हणून जगू द्या. अहो, जर हा मुलगा उद्या शिकला तर तुक्याचा तुकाराम होईल, या दलिताचा ज्ञानेश्वर होईल, हे विसरू नका तुम्ही. आणि अण्णांची शाळा 1.5 दिवसात सुटली हो. अण्णाभाऊ साठे म्हणजे उपेक्षितांच्या जीवनाचे, त्यांच्या जीवन अनुभवाचे खरे साठे होते. उपेक्षितांचं जीवन गोरगरीब, दलित, शोषित यांच्या व्यथा वेदनांचा हुंकार, त्यांच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचं काम अण्णाभाऊ यांच्या साहित्यातून पाहावयास मिळते. पृथ्वी शेषाच्या फण्यावर नसून ते श्रमिकाच्या हातावर, दलितांच्या शोषणा गरिबांच्या हातावर आहे, असे म्हणणारे अण्णाभाऊ साठे. त्यांचा पोवाडा ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला खऱ्या अर्थानं वाट देण्याचं काम केलं, एक पथ दाखवला, ज्यांनी बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं जग बदल घालूनी घाव, मज सांगून गेले भीमराव, असे ज्या पद्धतीनं ते म्हणायचे आणि अस्पृश्य समाजाच्या वाट्याला जे भोगलं, जे दुःख, दैन, दारिद्र्य, उपासमार, झोपडपट्टीतील सामान्य माणसाचं जीवन, त्यांच्या जगण्यातल्या वेदना, त्यांच्या व्यथा ह्या जे वाट्याला आल्या, त्या समाजापुढं मांडण्याचं काम त्यांनी ज्या पद्धतीनं केलं, किंवा श्रमिक हा देशाचा व सामाजिक सांस्कृतिक पाया आहे, हा दलित आजच्या समाजाचे हृदय आहे, त्या हृदयाचे अदम्य स्पंदन होत आहे, असे सांगायला पण ते विसरले नाही. पण आजची परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. कामगारांचे दुःख अत्यंत व्यापक आहेत, त्यांच्या चळवळी जवळपास संपलेल्या आहेत, त्यांच्या हिताचे कायदे संपायला लागले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी अनेक प्रश्न समाजाच्या पुढं निर्माण झालेले आहेत. अनुसूचित जातीचे लोक आपसामध्ये लढत आहेत. बौद्धतेतर, मातंग, चर्मकार असे आपापल्या परीनं लढण्याचा प्रयत्न करत आहेत. अस्पृश्य समाज एकसंघ राहिलेला नाही आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे विचार अत्यंत समाजाला प्रेरणादायक आहेत, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. अण्णाभाऊ साठे म्हणायचे, एखादी लबाड सत्ता डोंगराएवढे सत्य लपवू शकेल. एखादी लबाड सत्ता डोंगरा एवढं सत्य लपवू शकेल, परंतु तिला दारिद्र्य हे मुळीच लपवता येणार नाही. कारण दारिद्र्य हे फार क्रूर आणि नग्न आहे. त्याच्या खुणा माणसाच्या मनावर, त्याच्या हृदयावर, त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या दिसतात आणि त्या दडणे शक्य नाही आहे. दारिद्र्याच्या त्या खुणा माणसाच्या वस्त्रावर पण उमटलेल्या दिसतात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार खऱ्या अर्थानं अत्यंत आजच्या एकूणच समाजव्यवस्थेवर घाव घालणारे होते. अण्णाभाऊ साठेंनी संपूर्ण मातंग समाजाला एक अनावृत जे पत्र दिलं होतं, त्या पत्रातला जर आपण विचार केला तर त्यांचे दुःख आणि त्यांच्या वेदना खऱ्या अर्थानं समाजाच्या पुढे येतात. ते मातंग समाजाला एकदा म्हणाले होते, मी सांगितलेल्या विचारांनी सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी वाटचाल स्वीकारून आपल्या वैचारिक आंदोलनाच्या भूमिकेची प्रेरणा माझ्या साहित्यातून विखरलेल्या क्रांतिकारी व प्रेरणादायक विचारातून शोधायला लागले आहात. खरे तर यापूर्वीच तुम्ही समाजक्रांतीचे महानायक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीशी आपले नाते जोडून तुम्हीही एक क्रांतिकारी रयत म्हणून एक प्रचंड सामाजिक क्रांतीला सामील व्हायला हवे होते, परंतु ते तुम्ही मुकलात. त्यामुळे आता तरी तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मी सांगितलेल्या
सामाजिक परिवर्तनाच्या व वैचारिक क्रांतीच्या संघर्षशील मार्गाचा स्वीकार करा आणि तुम्ही भूतकाळात केलेली जी अक्षम्य चूक असेल ती तुम्ही सुधारा. पुढं या अनावृत्त पत्रात ते म्हणतात, येथील जातीयवाद, वंशवाद, धर्मवाद, वर्णवाद व शोषणावर आधारित समाजव्यवस्था जाळून टाकावी. परंतु मी माझ्या निष्ठांना प्रामाणिक राहण्याचं जे ब्रीद घेतलं होतं, पण मला आजही वाटते की मी पक्ष सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत त्यांच्या सामाजिक आंदोलनात गेलो असतो तर बरे झाले असते. मला वाटते या अनावृत्त पत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ज्या वेदना मांडल्या, मला वाटते त्या खऱ्या अर्थानं हा अनावृत्त जो पत्र आहे हा सगळ्या समाज बांधवांपर्यंत गेला पाहिजे आणि समाजाचे दुःख, त्यांचं जे काही त्यांनी लोकांच्या पुढं मांडण्याचा जो प्रयत्न केला, मला वाटते तो आज अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्या क्रांतीपर्वामध्ये ते पुढं लिहितात की संपूर्ण दलित, कामगारी, कष्टकरी, तळागाळातील माणूस झाला असता, म्हणजे माझ्या बांधवांनो, तुम्ही एक काहीतरी निवडा. एकतर मला निवडा, माझा विज्ञानवाद, भौतिकवाद, अनिश्वरवाद स्वीकारा. मी मानवमुक्तीच्या विचाराचा दाता आहे. तुम्हीही क्रांतिकारी व्हा, तुम्हीही विज्ञाननिष्ठ व्हा, तुम्ही अंधश्रद्धा सोडा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मूळचे कोण व शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकातून आपला इतिहास मांडला आहे. तो वाचा, म्हणजे समजेल की तुम्ही किती शूरवीर आणि किती लढवय्ये होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला जे अनावृत्त एक पत्र लिहिलं होतं, खऱ्या अर्थानं त्यांचं संपूर्ण मन या पत्रातून आम्हा सगळ्यांना पाहाव्यास मिळेल. हा पत्र घराघरामध्ये गेला पाहिजे, त्याचं वाचन झालं पाहिजे. आणि हा जो श्रमिक, ही पृथ्वी नागाच्या फणावर नसून ते श्रमिकाच्या तळहातावर आहे, असे अण्णाभाऊ जे बोलले होते. आज आपण बघतोय कोरोनाच्या या महामारीत लढताना या श्रमिकाची किती वाताहत झाली होती. हा श्रमिक विस्कटला होता. आज त्यांचे या देशातील एकूणच व्यवस्था पाहिली तर हा भांडवलशाहीकडे जाणारा देश म्हणून आज जाताना दिसतोय. काही 10-20% लोकांच्या हातामध्ये या देशातली 90% संपत्ती एकवटली आहे आणि संपूर्ण मागासवर्गीय समाज हा विस्कटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराची चळवळ या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हा शोषित वर्ग आहे, हा एकसंघ झाला पाहिजे. आणि त्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची यांच्या विचारांची जोड घेऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एकत्रित झाला पाहिजे. नाहीतर आम्ही आपसातच लढत असतो. आरक्षण साधारणतः जवळपास संपल्यागत झालेलं आहे. सगळे जे सामूहिक सरकारच्या मालकीचे उद्योग होते ते उद्योग आता संपायला लागले आहेत आणि कामगारांची चळवळ पण त्याची वाताहत झाली आहे. कामगारांना आज कुणीही नेता राहिलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं कामगारांच्या न्याय हक्कासाठी, शोषितांच्या न्याय हक्कासाठी, इथल्या अस्पृश्य समाजाच्या न्याय हक्कासाठी, इथल्या मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कासाठी, या देशातला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी या समाजाचे आरक्षण ज्या पद्धतीनं हळूहळू संपत चाललेले आहेत त्याच्या न्याय हक्कासाठी आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना आपण त्यांचं स्मरण असेल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जयंती वर्ष सरकारनं साजरा करायला पाहिजे होतं. दुर्दैवानं ते करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे 100वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात साजरी व्हायला पाहिजे होती, मागच्या सरकारनं त्या संदर्भात काही प्रस्ताव दिले होते. 100 कोटी रुपये सरकारनं दिले होते. त्याच्यातला 1 रुपया
मंजूर केल्या गेल्या नाही आहे किंवा त्या समितीच्या बैठका झालेल्या नाही आहेत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं विचाराला संपवण्याचं कार्य आता जी सरकार करत आहे, मला वाटते त्या दृष्टीनं सगळ्या समाज बांधवांनी एकत्रित आलं पाहिजे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जो विचार दिला, त्यांचं साहित्य, त्यांची चळवळ खऱ्या अर्थानं या समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि मला वाटते म्हणून आपण सगळेजण एकत्रित आले पाहिजे आणि जी चळवळ होती, कलावंतांची जी चळवळ होती, शाहिरांची चळवळ होती, समाज प्रबोधनाची जी चळवळ होती, ही चळवळ आता सगळ्यांनी जागवली पाहिजे. मागच्या कालखंडामध्ये सामाजिक न्यायमंत्री असताना या सगळ्या कलावंतांना साठी आपण काही योजना केली होती. समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून, बार्टीच्या माध्यमातून या सगळ्या समाज कलावंतांचं जे जीवन आहे ते अत्यंत कठीण असं आहे, तर त्यांना दरवर्षाला काहीतरी मानधन दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर लहुजी साळवे आयोगाचे जे काही सुधारणा सांगण्यात आलेल्या होत्या, त्याच्यातल्या ज्या सूचना होत्या, त्याच्यातल्या काही सूचना या ठिकाणी सरकारनं मागच्या काही मान्य केल्या, परंतु अनेक गोष्टी अजून मान्य झालेल्या नाही आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाच्या विशेष वसतिगृह सुरू करण्यात आले पाहिजे होते. मातंग समाजासाठी शिक्षणाच्या अधिक सोयी निर्माण करण्यात आल्या पाहिजे होत्या. या पद्धतीनं अजूनही समाजामध्ये कोणत्याही गोष्टी सरकारच्या माध्यमातून होत नाही, त्या दृष्टीनं पण प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि 100 कोटी रुपये या समाजाला देण्याच्या संदर्भात मागच्या कालखंडामध्ये जे शिफारस करण्यात आली होती, ती शिफारस पण अंमलात आली पाहिजे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र साहित्य आणि खंड प्रकाशित करण्याच्यासाठी अण्णाभाऊ साहित्य प्रकाशन मंडळ शासनाने निर्माण करावं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी लोकशाहीर म्हणून जी अतुलनीय कामगिरी होती, त्या चळवळीतील योगदानावर आधारित प्रबंध पण या ठिकाणी निर्माण केला गेला पाहिजे. त्याचबरोबर बार्टीनं मागच्या वेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फेलोशिप आणि प्रशिक्षण सुरू केलं गेलं होतं, ते पण या ठिकाणी सुरू असलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी सरकारनं करावयाच्या, त्या सरकारनं केल्या पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अस्पृश्यांच्या शाळेमध्ये क्रांतिपिता लहुजी साळवे यांच्या कुटुंबातील मुक्ता साळवे या लहानशा चिमुरडीनं ज्या पद्धतीनं पत्र लिहिलं होतं, मला वाटते आजच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. ती चिमुरडी तेव्हा म्हणाली होती, ती आपल्या निबंधात म्हणते की परमेश्वरानं माझ्या दुःखी हृदयास जनावरापेक्षाही हीन मानलेल्या अस्पृश्य दलित मांग घराण्याच्या दुःख आणि अत्याचाराबाबत जागृत केले. ती पुढे म्हणते, स्वतःस उच्च दाखवू पाहणारे, विशेषतः लाडू खाणारे म्हणतात की वेद आमची सत्ता आहे, त्यास वाचवण्याचा आमचा अधिकार आहे, मातंगाचा नाही. मला वाटतं एकूणच त्या चिमुरडीनं ज्या पद्धतीनं स्वतःचं मत मांडलं होतं, आजही समाजाचे तसेच दुःख आहेत. मातंग समाज, अस्पृश्य समाज, चर्मकार समाज, बौद्ध समाज, हे सगळे हीन दिन, ओबीसी समाज, या सगळ्यांचे प्रश्न सारखेच आहेत. आणि म्हणून या सगळ्या समाजाने आजच्या या जयंतीच्या निमित्तानं एक झालं पाहिजे आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, उस्ताद लहुजी साळवे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्या महामानवांचे विचार एकत्रित आणून हा समाज एकसंघ झाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या साहित्याला आणि त्यांच्या विचाराला खऱ्या अर्थानं प्रेरक आहोत आणि हा विचार पुढं नेण्याची आज नितांत गरज आहे असं मला या ठिकाणी सांगावंसे वाटते. परत या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या समाज बांधवांना मनापासून जय भीम, जय अण्णा, धन्यवाद.